दोन साखर कारखान्यांच्या सोबत ज्या झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील यापूर्वीच आपल्यासमोर मांडलेला आहे। पण प्रामुख्यानं ज्या पद्धतीचा संभ्रम या लोकनेते सुंदरराव सोळंकेंच्या ज्येष्ठ संचालक आणि सन्माननीय आमदार साहेबांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये अतिरिक्त ऊस राहून तुमच्या ऊसाचं नुकसान होऊ शकते अशा प्रकारचा संदेश जो काही दिला होता, अशाच प्रकारचं संभ्रम निर्माण करण्याचं काम या चर्चेमध्ये सुद्धा आता केलेलं आहे की ज्या पद्धतीची बातमी आज दिलेली आहे या बातमीमध्ये सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं नमूद केलेलं आहे की आमचा कारखाना हा 2700 रुपयाची अंतिम आमचा भाव देणार आहे आणि 2400 रुपयाचे आम्ही हमी भावाप्रमाणे जी काही बिल आम्ही काढणार आहोत, या सगळ्या बाबीसुद्धा हे जे काही आंदोलन शेतकऱ्यांचं चाललेलं आहे, आज कधी नव्हे ते इतिहासामध्ये त्यांच्या 35 वर्षामध्ये पहिल्यांदा या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना मागच्या 4 दिवसापासून बंद पाडलेला आहे। हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठीचं षडयंत्र या संभ्रम निर्माण करण्यामध्ये दिसत आहे। परंतु आता या ठिकाणचा ऊस उत्पादक शेतकरी आपल्या या कुठल्याही अशा कृत्याला बळी पडणार नाही। तेव्हा आपण काढलेलं हे प्रसिद्धीपत्रक अत्यंत चुकीचं आहे। या प्रसिद्धीपत्रकाला कुठलाही शेतकरी बळी पडणार नाही आणि आपण शेतकऱ्यांनी बळी पडू नये हे जे आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ माजलगाव पुरतं नाही तर बीड जिल्ह्याच्याच नाही तर बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पूर्णपणे गेलेलं आहे। म्हणून या कुठल्याही गोष्टीला या कारखान्याने केलेल्या प्रसिद्धीपत्रकाला शेतकऱ्यांनी बळी न पडता हे आंदोलन कोयता बंद, ऊस वाहतूक बंद आणि कारखाना बंद आंदोलन हे कुठल्याही पातळीवरती या समितीनं वापस घेतलेलं नाही आहे। हे आंदोलन आणखी जोमानं सुरू राहणार आहे। उलट पक्षी काही कारखान्यावरती ही समिती उद्या निदर्शनं परवा निदर्शनं सुद्धा करणार आहे। गावागावामध्ये हीच दहशत, हेच या बंदीच्या संदर्भामधलं जे काही कार्यक्रम आहे हे चालू ठेवणार आहे। याच्याबद्दलची माहिती आपण सगळ्यांनी घ्यावी एवढीच विनंती आम्ही या माध्यमातून करतोय।